प्रश्न पूछना रोहित सर, आपण आता विधान भवनामध्ये जाऊन आलेले आहेत, त्या अध्यक्षाची भेट घेतली, कारण जे आपण पत्र पण दिलेलं आहे, काय नेमकं? मी या ठिकाणी येण्याचं कारण एवढंच की येत्या 17 तारखेपासून महाराष्ट्राचं अधिवेशन चालू होणार आहे. आमच्यासारख्या आमदारांची आणि महाराष्ट्राच्या नागरिकांची एवढीच अपेक्षा आहे की त्यांच्याबद्दलचे प्रश्न विचारा, आणि मी सुद्धा त्यांच्याच विषयातले प्रश्न विचारणार आहे. आणि त्या बाबतीतलं काही कागदपत्र हे मला इथं सबमिट करायची होती, कारण का लक्षवेधी पुढच्या काही दिवसांमध्ये घेणार आहे. त्यासाठी मी इथं आलेलो आहे. मी लोकांच्या साठी आलेलो आहे, स्वहितासाठी इथं आलेलो नाही. सर, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आपण पाहतोय की राज्यात सत्ता कोसळली महाविकास आघाडी सरकारची. आता आपण पाहतो की सेम अजित पवार देखील त्यांच्या पावला पावल ठेवत प्रत्येक कारवाई जी आहे ती त्यांच्यासाठीच करत आहेत. कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यामुळे चुकीचा पायंडा पडल्याचं म्हणायचं का? एकनाथ शिंदे साहेबांमुळे चुकीचा पायंडा पडलाय असं आपण म्हणणं योग्य नाही. बीजेपीमुळे चुकीचा पायंडा पडलाय हे बोलणं जास्त योग्य असं मला वाटतं. 2014 नंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण बदललंय, अतिशय खालच्या पातळीवर गेलेलं आहे, आणि गेल्या एका वर्षभरात तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळू नये अशा गोष्टी आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी उभा केलेली पार्टी, तसंच आदरणीय पवार साहेबांनी उभा केलेली पार्टी, या दोन्ही पार्टी फोडण्याचा प्रयत्न आणि काही प्रमाणात यशस्वी सुद्धा बीजेपी झालेली आहे. या दोन्ही पार्टी महाराष्ट्राच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी काम करत राहिलेले आहेत. आणि अशा रिजनल पार्टीला जर बीजेपी फोडत असेल तर मग हे कसलं राजकारण? तुम्ही सामान्य लोकांना सुद्धा विचारलं तर ते म्हणतील मतदान करून चूक केली. तसं माझ्यासारख्या नवीन आमदारांना वाटतंय की राजकारणात येऊन चूक झाली, कारण का आम्ही विचार करत असताना चव्हाण साहेबांचं राजकारण बघितलंय, वाचलंय, तसंच साहेबांचं बघितलेलं आहे, आणि तसंच राजकारण असेल अशी आमची अपेक्षा होती. पण तसं काही दिसत नाही. पण शेवटी चांगले दिवस आणण्यासाठी लढावं तर लागेलच. संघर्ष हे महाराष्ट्राच्या नशिबी लिहिलेलं आहे. आम्ही मराठी लोक आहोत आणि महाराष्ट्रातली लोक हार मानत नाहीत, लढतात, एवढंच माहिती आहे. आणि आता जे सध्याचं जे राजकारण चाललंय, अजितदादांनी काल बंड केल्याच्या नंतर पुन्हा एकमेकाची खेचाखिची आमदार विधानसभा अध्यक्ष प्रांत अध्यक्षाची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे. आज नाशिकची बातमी आहे की तिथं कार्यालय ताब्यामध्ये घेतले. अशा जर घटना वाढत गेल्या तर एकंदरीत काय चित्र असेल? खेचाखेची आज काय चालली याच्यापेक्षा येणारं इलेक्शन कसं असेल आणि त्यातली भाषणं कशी असतील याच्यावर खरं तर अभ्यास करण्याची जरूरत आहे. भाजप हे शिंदे गटातले जे काही नेते आहेत, जे आता सत्तेमध्ये आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याबद्दल आधीची त्यांची भूमिका आणि आत्ताची भूमिका याच्यात फरक आहे. त्यांच्याबद्दल आता काय बोलणार? बोलता तर येणार नाही. राहिला प्रश्न राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादीवर अनेक वेळा आणि खास करून जे नेते आता मंत्रिपदामध्ये आहेत राष्ट्रवादीकडनं, असं आपल्या सर्वांना टीव्हीच्या मदतीने बघायला मिळेल, त्यांच्या विरोधात त्यांना बोलता येणार नाही. मग बोलणार कोणाच्या विरोधात? तर फक्त व्यक्तिगत उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधात, आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात, म्हणजे राहुल गांधीच्या विरोधात. म्हणजे व्यक्तीच्या विरोधात ते बोलणार. पण ज्या ज्या पूर्वी केलेलं अलिगेशन आहेत आणि आत्ता असणारे अलिगेशन, आता याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे इलेक्शन कसं राहणार हे बघावं लागेल. आणि जेव्हा भाजप हे आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात बोलेल, तेव्हा आत्ता भाजपबरोबर गेलेले नेते त्यावेळेस काय बोलतील हे बघण्याची आपल्या सर्वांना वाट बघावी लागेल. दादा, अजितदादांनी ज्या पद्धतीने बंड केलं, अजितदादांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अन्याय होत होता असं तुम्हाला वाटतं का? त्यांच्या बंडामागची कारणं काय वाटतात तुम्हाला? आदरणीय अजितदादा एक मोठे नेते आहेत आणि पवार कुटुंबातले आहेत. त्यामुळे बंड जे तुम्ही बोलत आहात फक्त त्यांचंच नाव पुढे करत आहात. पण या बंडामध्ये काही इतरही मोठे नेते आहेत जे कॅबिनेट मंत्री आदरणीय पवार साहेबांनी बनवलेले होते. काही लोक तर इतकी जवळ होते, कुटुंबातला एक भाग त्यांना समजलं जायचं.
ज्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, ज्याच्यामध्ये वळसे पाटील साहेब आहेत. आता खरं तर या दोघांना विचारलं पाहिजे त्या साईडला ते का गेले, आणि अशा परिस्थितीमध्ये बंड झालं ते दादांनी केलं असं म्हणण्यापेक्षा कदाचित हे इतरही नेते त्याला कारणीभूत असू शकतात. पण येत्या काळामध्ये बघूया आपण काय करायचं. आता कार्यकारिणीमध्ये जे होणारे बदल आहेत तर या बदलाचा परिणाम काहीतरी आपल्यावर होऊ शकतो. दोन्ही साईडली बदल चालू आहेत. उद्या जाऊन बघावं लागेल काय बदल होतात, कोणाकडे कुठलं पद राहतंय. पण शेवटी पद राहिलं नाही राहिलं, चिन्ह राहिलं नाही राहिलं तर साहेब तेच आहेत, मी तोच आहे, अनेक आमदार आमच्याबरोबर आहेत तेच आहेत, उमेदवार सुद्धा तेच राहणार आहेत. जे आमदार तिकडे जाणार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये इच्छुक असणारे जे इतर लोक असतील ते सुद्धा तेच आहेत. त्यांना फक्त एखादं इतर चिन्ह द्यावं लागेल. त्यामुळे व्यक्ती तेच राहणार आहेत. लढत असताना महाराष्ट्राला विश्वासात घेऊन आपल्या सर्वांना लढावं लागेल. आणि एक तुम्हाला सांगतो, ही भावना फक्त आमची असं मी म्हणत नाही. काल कराडला जात असताना आदरणीय पवार साहेबांबरोबर मी होतो. तिथं एक महिला पवार साहेबांना भेटली, वय 50-51 असेल. त्या महिलेने पवार साहेबांना सांगितलं की साहेब माझं राजकारणाचं दूरचं कुठलंही नातं नाही, पण मी फक्त तुम्हाला याच्यासाठी भेटायला आले की तुमच्याबरोबर जे चाललंय ते मला योग्य वाटत नाही. कारण माझ्या मनामध्ये प्रश्न आला तुमच्याकडे बघून की माझ्या कुटुंबावर सुद्धा जर ताकद लावून बाहेरच्या लोकांनी कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केला असता ते मला आवडलं नसतं. ही सामान्य लोकांची भावना आहे. त्यामुळे साहेबांबरोबर सामान्य लोक आहेत आणि साहेब लढवय्या आहेत, महाराष्ट्र लढवय्या आहे. साहेबांनी लढायला सुद्धा सुरुवात लोकांना विश्वासात घेऊन केलेली आपण सर्वांनी बघितलेली आहे. कुठेतरी माणसं ओळखण्यात चूक होते का? कारण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावरती विश्वास केला. उपमुख्यमंत्री पदाची किंवा त्यांचं नेतृत्व जे गट आहे किंवा जो राष्ट्रवादीचा गट आहे त्याचं नेतृत्व दादा करतात, म्हणजे अजितदादा करतात. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्यांच्या नेतृत्वात बंड नाही झालं, त्यांच्या नेतृत्वात बंड नाही झालंय किंवा दादांनी बंड नाही केलंय असं कुठं म्हणलो. आता जे तिथे आहेत त्यांनी बंड केलाच आहे, पण प्रवृत्त करायला पण बाकीची लोक असू शकतात ना. सकाळ संध्याकाळ काही लोक जर डोक्याला लागत असतील, सांगत असतील तर त्या मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या गेल्या वर्षभरात ज्या पद्धतीने या सरकारने काम केलेलं आहे की अतिशय सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून जाहिरातीवर जास्त लक्ष दिलेलं आहे. तर या सरकारच्या विरोधात वातावरण लोकांच्या मनामध्ये असताना आणि इलेक्शनला 1 वर्ष फक्त राहिलं असताना आणि सहसा आपण काय बोलतो, जो विरोधी पक्ष नेता असतो तो उद्याचा मुख्यमंत्री असतो. आणि मी सुद्धा म्हणलेलो आहे की दादा मुख्यमंत्री होऊ शकतात, कारण वातावरणच महाराष्ट्रातलं इतकं खराब झालंय आणि लोकांनाच बदल पाहिजे. येत्या काळामध्ये जो बदल होणार असेल आणि आपलं सरकार येणार असताना सुद्धा जर आज आपण वेगळं जात असतो आणि वर्षभरासाठी जात असतो आणि सत्तेत जात असतो, त्याचं कारण काय हे लोकांना कळत नाही. पण काही प्रमाण हळूहळू लोक आता चर्चा करायला लागली. त्याचं मुख्य कारण हे लोकांचं नाही पण कदाचित व्यक्तिगत असू शकतं. अजित पवार असं म्हणतात की पक्षात फूट पडलेली नाही. तुमचं काय मत आहे की पक्षात फूट पडली आहे की नाही पडली? उद्याच्या बैठकीनंतर आपल्याला कळेल. पक्ष एक राहावा अशी भूमिका आदरणीय साहेबांची, दादांची, आमची सगळ्यांचीच आहे. पण शेवटी ज्या व्यक्तीने पक्ष उभा केला, आयुष्याचे 60 वर्ष या महाराष्ट्रासाठी आणि कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी वेचले, तो नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब, त्या नेत्याबरोबर आम्ही सर्वजण राहू. दादा तुम्ही अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्यात का? अजितदादांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुभेच्छा दिल्यात का? तुमच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून एवढंच दिसतंय की सगळे नेते बिझी आहेत. बिझी असल्यामुळे आणि बऱ्याच घडामोडी होत असल्यामुळे त्यांची कामं चालत राहावीत. आदरणीय पवार साहेबांना सुद्धा त्यांच्याबरोबर राहून छोटी मोठी जी काय कामं करायची ती करण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत. त्यामुळे वेळात वेळ कुठेही झाला नाही, बोलता आलं नाही. विकास आघाड़ी में बहुबल पड़ने का कारण क्या लगता है? बीजेपी ये कारण है क्योंकि अगर आप देखें कुछ दिनों पहले जो मीटिंग विरोधी पक्ष के सब नेता पटना में हुई थी, वहां पे सबसे बड़ा मैग्नेट जो है
जो ममता दी हो या स्टैलिन हो, सबको इकट्ठा लाने के लिए सबसे बड़ी ताकत कौन है, तो लोग कहते हैं आदरणीय पवार साहब है। तो वो बैठक यशस्वी हुई, अच्छी हुई। राहुल गांधी ने भी अच्छी भूमिका वहां पे बोल के दिखाई थी। और दूसरी बैठक बैंगलोर में थी। अभी ये जो बैठक इतने अच्छी तरह से अग्रेसिवली अगर होने चालू हो गई, और जो कर्नाटका में हुआ कि वहां पे विधानसभा का इलेक्शन हुआ और वहां पे कांग्रेस जीती, बीजेपी हारी, आगे जाके लोकसभा में बीजेपी को फटका बैठेगा, ऐसे लोग कहते हैं। ये सब चीजें देखने के बाद जो मैग्नेट है, जो पावर है, तो पवार साहब है। तो शायद जैसे उद्धव ठाकरे साहब के साथ किया वैसे ही चीज हम राष्ट्रवादी के साथ करें, ऐसे बीजेपी को लगा। उन्होंने जो किया उसी माध्यम और लोकसभा इलेक्शन ध्यान में रखते हुए किया, ऐसे मुझे लगता है। रोहित भाई, इस वक्त नेता विपक्ष कौन है? क्योंकि स्पीकर का कहना है कि इस्तीफा उन्होंने मंजूर किया, उसके बाद से ये पद खाली है। हमको जो लगता है स्पीकर ये जो पद है वो विधिमंडल में सबसे प्रमुख पद होता है, और लीडर ऑफ अपोजिशन चुनना ये आमदार करते हैं, लेकिन विधिमंडल में करते हैं। तो वो एक अलग प्रक्रिया होती है, वो शायद इस अधिवेशन में होगी, और वो होने के बाद लीडर ऑफ अपोजिशन हम सबको समझ में आ गया। प्रफुल्ल पटेल ने एक बयान दिया एक अखबार को इंटरव्यू में, उन्होंने कहा कि इसके पहले जब शिवसेना में बगावत हुई थी तभी एनसीपी के 51 विधायक इस पक्ष में थे कि हमें बीजेपी के साथ जाकर सरकार बनानी चाहिए। क्या इसकी नॉलेज है? उन्होंने कहा पत्र लिखा गया था, कोई भी पत्र लिखा गया नहीं था। और दूसरी बात, एक पत्र लिखा गया था, उसमें मेरी भी सिग्नेचर थी, और वो पत्र इसके लिए था कि लीडर ऑफ अपोजिशन आदरणीय अजीत दादा को किया जाए। मौजूदा स्थिति में एनडीए में देखा जाए तो कांग्रेस अब बड़ा दल बन गया है, तो क्या नेता विपक्ष का जो पद है वो कांग्रेस की तरफ जाना चाहिए? राष्ट्रवादी के पास ये सब होने के बाद पार्टी किसके साथ रहती है और किसके साथ सबसे ज्यादा एमएलए, वो शायद कल परसों समझ में आ गया। उसके बाद जो भी पार्टी जिसके भी पास सबसे ज्यादा एमएलए है वही ऑटोमेटिकली शायद, जो मुझे नॉलेज है, कि वो लीडर ऑफ अपोजिशन बन सकते हैं। दादा, तुम्ही आमदारांसोबत संवाद साधता, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? एकंदरीत तुम्ही परिस्थिती दादा साहेब, बहुतांश आमदार हे आदरणीय पवार साहेबांमुळे निवडून आलेले आहेत. आदरणीय अजितदादांनी सुद्धा काही आमदार निवडून यावेत यासाठी मनापासून लक्ष घातलेलं होतं. इतर नेत्यांचं किती लक्ष होतं याचा अभ्यास करावा लागेल आणि आमदाराला विचारावा लागेल. त्यांना निवडून आणण्यासाठी माझ्यासारख्या नवीन आमदाराचा काही रोल नव्हता. त्यामुळे जे काय चाललंय ते आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, हे बोलत आहेत. पण मला जे कळतंय पवार साहेबांना फोन येत आहेत. पवार साहेब फोन करतायत असं नाही, जयंतराव स्वतः फोन करत आहेत, आणि दादा सुद्धा त्यांच्या लेवलला त्या आमदारांशी ते बोलत आहेत. पण जेव्हा केव्हा माझ्यासारख्या व्यक्तीची चर्चा होते तर अनेक आमदार हे कन्फ्युज्ड आहेत. लोकांचं मत आहे साहेबांबरोबर जावं, प्रेशर दोन्ही बाजूला आहे. एक लोकांचं प्रेशर आहे, एक इतर प्रेशर आहे. आता कुठल्या प्रेशरला ते नरमत आहेत हे उद्याच आपल्याला कळेल. अभी आगे का प्लान क्या है उस बारे में शायद चर्चा कल होगी. पवार साहब ने जो बैठक बुलाई है वो वाईबी चौहान सेंटर में. वाईबी चौहान सेंटर का नाम चौहान साहब के नाम से है, जिन्होंने महाराष्ट्र के लिए बहुत कुछ किया. और दूसरी बैठक जो दूसरा गठ है वो भुजबल सिटी में है. नाम में आपको पता चलता है क्या परिस्थिति है. उनकी बैठक कितने बजे ये नहीं बता सकता, लेकिन जो आदरणीय पवार साहब की बैठक है वो दोपहर 1 बजे वाईबी चौहान सेंटर में है. वहां पे चर्चा होगी और पवार साहब ही बोलेंगे आगे क्या करना. एक आखिरी सवाल, बगावत आप कह रहे हैं कि बगावत सिर्फ अजीत दादा ने नहीं की, बहुत लोग इसके पीछे हैं, क्या कहना चाहते हैं इसके बारे में? बीजेपी तो 100% उसके पीछे हो सकती है, क्योंकि उनको एक हाथ पार्टी है, खास करके रीजनल पार्टी, वो भी मराठी लोगों का विषय आगे लेके जाने वाली पार्टी. एक शिवसेना है और दूसरी राष्ट्रवादी है, महाराष्ट्र की पार्टी है, सबको साथ में लेकर आगे जाने वाली पार्टी है. अभी बीजेपी को अगर ऐसी पार्टी जो लोगों के मन से जुड़ी है वो अगर चाहिए नहीं है तो वो डेफिनेटली उनका बहुत बड़ा रोल है. और दूसरी बात,
जो भी लोक नेता होते हैं वो बीजेपी को तकलीफ देते हैं, इसीलिए बहुत सारे लोक नेता को ईडी या वगैरह टेंशन देके उनको खत्म करने का प्रयास किया जाता है, या उनको बीजेपी की तरफ डायरेक्टली या थ्रू संगठन मतलब अलायंस लिया जाता है, बाद में खत्म किया जाता है। शिंदे साहब का जो भी तामझाम था, जब उन्होंने बीजेपी के साथ मिलके सत्ता बनाई थी 1 साल पहले, बहुत बड़े बड़े भाषण किए करते थे। अभी 1 ही साल में उनकी पावर ऑलमोस्ट 50% कम कर दी। अभी अजीत दादा वहां पे होने के बाद उनकी कितनी चलेगी वो बहुत बड़ा प्रश्न है। साल ही में एकनाथ शिंदे साहब की ताकत उन्होंने खत्म कर दी। उससे समझ लो कि बीजेपी को क्या चाहिए। तो 2024 में सिर्फ बीजेपी फुल पावर में राज्य में आनी चाहिए। उनको न एकनाथ शिंदे की पड़ी है, न अजीत दादा या उनके गठ की पड़ी है, उनको सिर्फ खुद की पड़ी है और लोकसभा की पड़ी है। शायद धीरे धीरे ये सब चीजें नेताओं को समझ में आएगी, ऐसी अपेक्षा करें। मुख्यमंत्री शिंदे अपात्र होत आहेत म्हणून अजितदादांना पर्याय हे केलं। मुख्यमंत्री पद के लिए की है क्या? मुख्यमंत्री पद के लिए बगावत की है क्या लगता है आपको? वो क्या लगता है वो आगे ही पता चलेगा। आज जो निर्णय लिया वो उनका खुद का निर्णय है। उनके साथ अलग सब नेता जिनको पवार साहब ने ताकत दी वो उनके साथ है। अभी देखते हैं आगे क्या होता है। मुख्यमंत्री आता अपात्र होत आहेत 16 आमदारांमध्ये, त्यामुळे अजितदादांना पुढे करून आता आत्ताचे उपमुख्यमंत्र्यांची शपथ दिली, पुढे आत्ताचे मुख्यमंत्री अपात्र करतील असं मला वाटत नाही। टाइमपास नक्कीच केला जाईल, चर्चा केली जाईल, पण इलेक्शन जे ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहे ते कदाचित डिसेंबरमध्ये नक्की होऊ शकतं। आणि लोकसभेचं मार्चचं इलेक्शन हे डिसेंबरमध्ये ओढण्याचा प्लॅन हा केंद्र सरकारचा आहे। कारण जे कर्नाटकात झालं ते जर उद्या जाऊन मध्य प्रदेशमध्ये, उत्तराखंडमध्ये, तसं राजस्थानमध्ये झालं, जिथं काँग्रेस निवडून आली तर त्याचा फटका लोकसभेला बसू शकतो। त्यामुळे इलेक्शनच्या वातावरणात राज्याच्या लोकसभा पण घ्यावी आणि महाराष्ट्राचं इलेक्शन पुढं कशाला आधीच घ्यावं असा प्रयत्न बीजेपीचा असू शकतो। त्यामुळे ह्या ज्या काही सेटिंग आहेत आणि टेम्पररी ऍडजस्टमेंट आहेत त्या तात्पुरत्या डिसेंबरपर्यंत असू शकतील असं वाटतं।